वेदनापेक्षा तुझ्या वेदना खचितच मोठ्या नाहीये. सांग का केलं असं? सांग का केलं? तू जर खोटी साक्ष दिली नसती ना तर मी निर्दोष म्हणून सुटलो असतो. कोणाचा नाही, तुझा तुझा खून करेल मी, तुझा. कारण हा साधा सरळ निलेश राहिलेला नाहीये. जेल मधल्या त्या 4 भिंतीत राहून मी माझं हृदय देखील आता दगडासारखं बनवलेलं आहे. आणि या तगडी मुलाचा पहिला प्रहार होणार आहे तो. तुला वाचवणार नाहीये आणि तुला माफी देखील मिळणार नाहीये. तुला तर माफी हवी असेल ना तर मग मी जे जेलमध्ये 4 वर्ष काढले ते 4 वर्ष मला परत करू शकते. माझी आई वेडी होऊन रस्ते फिरते ती मला परत करू शकते. माझी रंजना तिचा खून करण्यात आला ती मला परत करू शकते. आणि हे जर सगळं करू शकशील तर तुला माफी आहे, नाही तर तुला माफी मिळणं शक्य नाहीये. कळलं? मी एक स्त्री आहे, मला ही मन आहे, भावना आहे. मी आई होऊ शकते. एका मुलाला जन्म देण्याची क्षमता आहे माझ्या. काय एखाद्या अनाथ आश्रमात मूल आणायचं, त्याला वाढवायचं. निलेश, मला माझं मूल हवं. माझ्या रक्ताचं, माझ्या उदरातून जन्मलेलं. हो, तुझ्या उदरातून जन्मलेलं तुझ्या रक्ताचं मूल तुला हवं आहे. पण तू आता सांगतेस ना तो तुझ्यात नाही, तुझ्या पतीमध्ये आहे. मग हाऊ ते पॉसिबल? कसं शक्य आहे ते? होय, आजपर्यंत मलाही असंच वाटत होतं की हे कसं शक्य आहे. पण आता तुम्ही आलात ना, तुम्ही आलात आणि माझ्या मनातल्या त्या सगळ्या विसलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. आता मला वाटू लागलंय की माझं ते आई होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. निलेश, मला मूल हवंय. निलेश, मला मूल हवंय तुमच्यापासून. तुला माझ्यापासून मूल हवंय बहुतेक पण शक्य म्हणजे मी असा हा फरार झालेला कैदी आहे. पोलीस माझ्या मागावर आहे. कधी मला पकडतील, जेलमध्ये टाकतील काही सांगता येत नाहीये. आणि वेळ आली ना तर एक क्षण मला एन्काउंटर सुद्धा करतील. नाही परवा मला त्याची. निलेश, तुम्ही गेल्यापासून एक क्षण तुमच्या प्रतीक्षेत घालवलंय मी. एक क्षण, एक दिवस असा गेला नाही की मी तुमची आठवण केली नसेल. आणि आज तुम्ही माझ्या आयुष्यात परत आलात तर मी आता तुम्हाला असं जाऊ देणार नाही. आणि निलेश, तुम्हाला हीच भीती आहे ना की पोलीस तुम्हाला तुरुंगात टाकतील, तर तुम्ही सुटून येईपर्यंत वाट पाहण्याची तयारी आहे माझी. समजा पोलिसांनी तुमचा एन्काउंटर केला तर तुमची शपथ घेऊन सांगते निलेश, त्या क्षणी पोलीस तुम्हाला गोळी घालतील ना त्या क्षणी मी देखील स्वतःला संपवून टाकेन.